नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज खूप पाऊस चालू आहे आणि काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली, तर माझ्याकडे हा भोपळा आणि दोडका होता। तो मी असा मधोमध स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला कट मारून घेतले आणि याला मी अशा पद्धतीने किसून घेते। दोडका आणि भोपळ्याला किसून घेते मी। आता या पातेल्यामध्ये मी हा किसलेला भोपळा, किसलेला दोडका, कांदा, बारीक चिरलेला कांदा लागेल आपल्याला, छान हिरवी कोथिंबीर, चवीला मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि जिरा याचा ठेचा, थोडी धनेपूड, तीळ आणि ओवा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडी हळद, 1 वाटी बेसन पीठ आणि 2-3 चमचे तांदूळाचं पीठ घेते मी याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हवं असल्यास आपण याच्यामध्ये पाणी घालू शकतो। आपण याच्यापासून भजे बनवणार आहे, क्रिस्पी असे भजे तयार होतात त्याचे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे। गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे, कारण दुधीला आणि दोडक्याला जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच हे भिजवलेलं आहे। वेगळं पाणी घालायची गरज पडलेली नाही, मी पाणी त्याच्यामधलं काढलेलं नाही आहे। आपण बघू शकता मिश्रण किती व्यवस्थित झालेलं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीचं मिश्रण मी भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण भजे करून घेऊ। मी पाण्याचा हात घेतलेला आहे, अशा पद्धतीने आपण भजी टाकून घेऊ। याच भज्यापासून तुम्ही म्हणजे कोफ्ते, याला कोफ्तेसुद्धा म्हणू शकता आणि तो आपला खोबरं कांद्याचा रस्सा आहे, तो रस्सा करून आपण याची भाजीसुद्धा बनवू शकता। हे कोफ्तेच्या रस्स्यामध्ये आपण सोडू शकता आणि आपल्याला जर खूप तेलकट आवडत नसेल तर आपण याची थालीपीठसुद्धा करू शकता, ते सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। छान याला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि आता भजी तयार झालेली आहे। आता मी काढून घेते। आपण बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि हे चवीला सुद्धा खूप छान लागतात। मी तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे। आता मी थालीपीठासाठी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आता मी थालीपीठ करायला घेते। पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कणिक पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता थालीपीठ करायचं असेल तर। खूप पौष्टिक असा नाश्ता आहे, लहान मुलांच्या खूप आवडीचा आहे आणि तुम्ही बाहेर जर कुठे प्रवासात जात असाल तर हा तुम्ही घेऊन जाऊ शकता। ते मुलं भाज्या खात नाही, अशा पद्धतीने जर मुलांच्या भाज्या गेल्या तर खूपच छान होईल। आणि मधोमध मी असं होल पाडून घेते, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तेल घालता येईल, म्हणजे थालीपीठ जास्त ऑइलीसुद्धा होत नाही। आता फुल गॅसवर मी शेकून घेते। आता एका साईडने व्यवस्थित झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडने पलटी मारते आणि बघू शकता आपण किती छान दिसत आहे थालीपीठ। आणि मंद गॅसवर हे खालच्या साईडला शेकून घ्यायचं आहे। थोडं तेल घालायचं आहे, खूप जास्त तेल घालायचं नाही याच्यामध्ये। त्या तव्यावरसुद्धा तुम्ही हे करू शकता। आपण बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आणि मी आता काढून घेते। माझे भजी आणि थालीपीठ अशा पद्धतीने तयार झालेले आहे। आता मी सर्व करते। अशा प्रकारे दुधी भोपळा आणि दोडक्याचे खमंग असे थालीपीठ आणि कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहे। आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।